So tell something about my channel. He's the best man I saw. Thank you, sir. Yeah, sure. तर मंडळी कशा आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू तडकता बडकता ब्लॉग मध्ये. सो बोललो होतो ना मी तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये की पुढचा ब्लॉग थोडा इंटरेस्टिंग आणेल. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. मी आता रिव्हील नाही करणार, पण हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडेल तर लाईक कमेंट शेअर नक्कीच करा. ओके. मी पण उठलो आणि आता तयारी केली आणि जाऊ म्हटलं चहा घेतो आणि बसतो पुढे हॉलमध्ये. काहीच एक मोठा विषय झालाय, तुम्हाला माहिती का? याला आज डायरेक्ट कपडे चूजच करता येत नाही. पॅन्ट घातली खाली बॅग या आणि म्हणतोय आता कोणता शर्ट घालू त्याच्यावर. इकडे ते शर्ट नीट कर. हा शोभतंय काय दुसरं टाक. आणि हे टाकून घेतलं होतं याला तरी शोभतंय का ते? हे शर्ट माहिती का कोणाचं आहे? कोणाचं आहे? माझा शर्ट आहे तो टाकतोय. म्हंटल मला सांगितलं टी शर्टच होते तेच बरं दिसतंय. बॅगीवर काही फॉर्मल शर्ट भारी दिसतं का? टी शर्टच बरं दिसतं. तो गाईज मी चाललोय आता क्लासला. चावी घेऊ द्या. चावीच राहिली मी कुठे खाली चाललो. मी चाललो क्लासला आणि करेक्ट ब्लॉगला कंटिन्यू. आणि मी तुम्हाला बोललो होतो ना मागच्या क्लिपमध्ये की काहीतरी इंटरेस्टिंग आहे, तर दाखवेल मी काय ते इंटरेस्टिंग. निघतो मी आता आपल्या या गाडीवर आणि करेल ब्लॉगला मग कंटिन्यू. बाय. तर काहीच बोललो होतं ना मी आज ब्लॉगमध्ये काय इंटरेस्टिंग आहे म्हटलं. तर माझे सर होते दायमा सर. मी त्यांच्याकडे 5वी ते 10वी त्यांच्याकडेच होतो. आणि त्यांची मुलगी ही प्रार्थना दिदी, ती हार्मोनियम छान वाजवते. मग दिदी बोलली मला की आपण कोल्ह्यामध्ये रील बनवू असं. तर मी आता आलो त्यांच्या घरी रील बनवायला. हे टीचर आहे ते त्या सरांची वाईफ. आता करू मी रील शूट करतो आणि तुम्हाला BTS दाखवेलच कसे येतात ते. गाईज ते अर्सकिया सॉन्ग आहे ना, तर ही दिदी आता हार्मोनियमवर प्ले करणार आहे. तर बघा तुम्ही. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. ओके 9-2. सो गाईज झालं शूट आणि BTSचं मी तुम्हाला दाखवलेच, पाहिले का तुम्ही? आणि मी आता चाललोय घरी. आणि दीदी थँक्यू कोलॅब केल्याबद्दल. तुझं थँक्यू. खूप छान गातोस आणि तू पण छान हार्मोनियम वाजवते. सो आता मी निघेल घरासाठी आणि करेल ब्लॉगला कंटिन्यू. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. सो गाईज पोचतो मी आता घरी. आणि हा व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्कीच करा. आणि मी पण बसतो आता जेवणाला. ठीक आहे. आणि करतो मग लगेच व्लॉगला कंटिन्यू. गाईज पप्पांना पाणी देतो आणि विचारतो त्यांना की मी व्लॉग बनवतो तर मग त्यांचं मत काय ते करायला पाहिजे का नाही. ए पाणी घ्या. आणि मी व्लॉग काढायला पाहिजे का नाही. थांबा सिरे या आवाज बोला आता. मी व्लॉग काढायला पाहिजे का नाही, तुमचं मत तर बोला. अभ्यास कर का हा दोघं कर असं काहीतरी बोला ना. तुम्ही तर बोला पहिले. काढायचं का नाही काही खरं नाही. आजचं दुपारचं क्लायमेट बघा तुम्ही. कोण
काय न माल कुठे ऑन नाही असं रस्त्याला घर आहे आपला मी नव्हतो चाललो खाली आणि दुकानात आहे ना मम्मी आता तर मम्मीला वरती पाठवतो आणि मी जातो खाली दुकानात आई तू जाय वरती हा झालं जाय ना कसं होतं माहिती का यांच्या तोंडासमोर आहे ना कॅमेरा गेला का लगे हसायला लागून जाता वरती पण पाहिलं ना तुम्ही पप्पा हसायला लागून गेले आणि इकडे पण बघा तिकडे जाय ना तू अरे जेवण करले ना हा जाय खरंच हा जाय जाय तू एवढं मगच काही जेवण जाय मला भूक नाही सकाळी नाश्ता करा होता काय नाश्ता करा तू काय दिन तर पाटोड्या दिनतात ना हा जाय आणि गाईच दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की आम्ही म्हणजे इथे गावातले अजून 2-3 मुलं आहे आम्ही सगळे इथे चाललो वेरूळच्या लेण्यांना फिरायला तर त्यांनी डायरेक्ट मला अचानक सांगितलं की चल तू पण मी क्लासमध्ये होतो आणि क्लासमधून मग तिथे गेलो सरांच्या घरी आणि मला त्यांचा कॉल आला की चल तू पण येणार आहे सोबत तर मी आता करतो तयारी आणि निघतो सो गाईच झालो रेडी आणि घालतो आता शूज आणि निघतो मी वेळ पण खूप झाला आहे 1 वाजले यायला आता काय माहिती किती वेळ लागतो आणि किती चाललोय आम्ही आता कोण कोण आहे तुम्हाला पण दाखवतो हे बघा या गाडीवर चाललो एवढे बघ ना किती झालं गाडी केली आता पॅक आणि आम्ही राहतो आता रस्त्याला आम्ही जातोय आता वेरूच्या नेल्या फिरायला तुम्ही पण एन्जॉय करा तुम्ही पण एन्जॉय करा नेण्या फिरायला बहीण कुठे फिरायला कुठे झालो आपण नेणे तुम्ही पण एन्जॉय करा तो गाईच घाट चढायला आता केली स्टार्टिंग आणि गाडीत चालवतोय तो हा आमचा अभिषेक दादा तर निघालो आम्ही आता 5 जण आहे ना आपण टोटल हा आम्ही 5 जण आहे तर चाललो पहिले वेरूळ लेण्या जाऊ आणि बघू पुढे काही प्लॅन झाला तर निघू हा बघा व्ह्यू गाईज हे बघा आता एक मिनिट ओ भाई ऍक्सिडेंट लाईव्ह खाली उतरून गेली ती गाडी खाली उतरलेलं होती काही नाही हा कशामध्ये शूट काढायला थांबायचा पुढे इथं हा सामान पंपाला ते बापलं काही नाही व्ह्यू पॉइंट गेला पुढे आता नाही रे पुढे अजून उतरलो आता व्ह्यू पॉइंटला मारू काढून टाकाल किती जवळ आहे बघा ते बागी रे सुपरे अरे ब्लॉग सुरू आहे रे गाईज यांनी फक्त मला फोटो काढायला आणलाय थांबा बोल एक फोटो कुठे रे ते जय म्हणणार आहे का कुठे हा बघा ते दिसला ब्लर झाला पण पूर्ण आता आम्ही चाललो वेरूळच्या लेण्यांना असं पुढे जाताना थोडं दाखवू आम्ही काय नवीन ब्लॉग आवडला असेल तर आणि ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल आणि आवडला पण असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा घंटा आम्ही लागलो आता रस्त्याला पुढे Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. सो गाईज लावली आता गाडी आणि निघतो आता आम्ही लेणींसाठी आम्ही ना एवढे जण होतो 5 जण ते 4 आणि 5 काय रे काय झालं बोल ना टेक्नॉलॉजी आहे गाडी लॉक केली न ओपन करता येत नाही रे पार्किंग लाईट लावून दिले ते आणि गाडी लॉक वार पट्ट्या 1 नंबर चला मग
तर चाललो आम्ही आणि ब्लॉग तुम्ही कंटिन्यूच राहा आणि बघत राहा, मी ब्लॉग कंटिन्यूच करेन आणि ब्लॉग आवडेल तर लाईक कमेंट शेअर नक्कीच करा. अहो या गाडीला काहीतरी म्हणता ना, गाडीमध्ये आपण फॅमिली हां काहीतरी नाव आहे दिवसा. गाईज कमेंटमध्ये करा, मला कमेंटमध्ये सांगा गाडीचं नाव काय. उर्बाना हां उर्बाना आहे ते. वो देखना उधर. पैदल महंगे अंदर. आलो गाईज मध्ये आणि आता काय तिकीट राहतं का रे इथे. हां आता तिकीट घेऊ आणि जाऊ मध्ये. फुटत नाही फुकट ना तर नाही, मन नाव सांगलं की असतो मन नाव सगळ्याचले. आम्ही काफी मग घेतलं तिकीट म्हणजे असा कॉईन भेटतो तिथे. हा बघा आणि त्या कॉईनच्या मागे QR वाटतं, तो QR स्कॅन करता आणि इथे आता एंट्रीला गेट भेटेल, इथे गेट जोड एंट्री भेटेल. तर आणि तिकीट किती तर पर पर्सन 40 रुपये इथे. टोकन डिवाइड करो. इथे देतात तो कॉईन. एक जण जा रे. अरे टोकन घेऊन जातात का सामावून ठेव, हरवते 100 रुपये. चल घेतली एंट्री आणि अहो टोकनचं काय 100 रुपये फाईन आहे म्हणे. मग निघायचं ते जमा करावं लागतं. असं आहे का. हे बघा म्हणून तेव्हा इथं पैसे नाही आपल्या इथे गार्डन आहे असं. ट्रायपॉड गाड़ी का क्या टिकट है भैया वहाँ पूछे. वापस लाके छोड़ेंगे इधर से. आने के बाद जो भी देखना है वो पैदल देखना है. कितने 1 मिनट पैदल कितना चलना पड़ेगा. कितना है पे सब समझ में आएंगे. कितने है भैया. 4,160 म्हणजे हा 40 रुपये तिकीट आहे. 40 रुपये तिकीट आहे. 160 4 जणांचे म्हणजे एक तिकीट 40 रुपयाला. हा आणि माझं पण काढा ना मग. चला मग तू डॉट बनवतो. मग जाऊ द्या मग चला आपण. आता केली एंट्री गेट जवळ असा आहे फ्रंट व्ह्यू. तर गाईस इथे ना गायडन्स राहिला ना तेवढं भारी समजावून सांगतो ना. गायडन्स राहिला तर एक मूर्ती ना तिचं पूर्ण माहिती सांगेल. आपल्याला माहिती नाही काय आता फक्त एक फिरताच आहे. 20 सालीचं असं आहे का. हा पुढे दादा. हा ही बघ ही गुफा इकडे मागे. हे बाई ही समोर. जा बरं मध्ये जाऊ शेवट पर्यंत जा. टॉर्च लाव. काहीच नाहीये. मला पण नव्हतं माहिती तिथे काय, फक्त त्याला पाठवलं बघून ये म्हटलं मध्ये काय. हा काय वरती जायला रस्ता आहे का रे, बंद करून दिलाय. पुराने जमाने का टॉयलेट. गौरव बस ना, जिरली तुमची. तर काहीच आम्ही आलोय म्हणजे आता वरती आलोय लेनिनच्या वरती. तर तुम्ही आता व्ह्यू बघा इथला. कुठे वॉटरफॉल. मित्रांनो वॉटरफॉलचं नवीन नाव लॉन्च झालं. काय म्हणतं. वॉटरफॉल. येस चला जायचं आपल्याला वरती. अभिषेक दादा सर ट्रेकिंग करायची का गौरव. ते त्याच्याकडून चढलं नाही जाणार. जिरोनी आपलं. चला मग जिरोनी. तर मला पण येऊ दे ना मग आणि थोडी माहिती दे जो. काय मंदिर आहे का तिकडं पण आहे. चप्पल काढू का मग.
काय रे फिरायला का त्यांच्या शीटचं नाव टाकलं आता हे इकडं ते तिकडं थांब थांब. अजून एक इकडं तिकडे पण सैराट, तिकडे सैराट आहे. सैराट नाही वैशाली नाही रे पर्यटक स्थानचं पूर्ण नाव हे काय काय रे ती बघ ती पिंड बापरे काय कला आहे भाऊ. ठेवणं येतात आणि काय अजून खाऊ दे घाण किती आहे तरी पण पाणी किती स्वच्छ आहे हे बघ इतके पाणी इथे येतं आणि घाण आहे रे पूर्ण याच्यात. हो हा रे कालचं दिसतंय बघा पूर्ण घाण बघून हे पूर्ण एकदम काचेसारखं पाणी. अहो हे पाणी बघ कसं आहे. कुठे 5 वाजेपर्यंत ना हा काही विषय नाही. सो गाईज या ब्लॉगला आता एंड करूया कारण कसं काय तर हा ब्लॉग आहे ना थोडा मोठा होत चाललाय. तर हा पार्ट 1 आहे आणि पार्ट 2 बघा तुम्ही. आता आम्ही टुरिस्टला भेटलोय त्याच्यासोबत बोललोय आणि गवताळ घाट फिरायला पण गेलोय. तर हा ब्लॉग आता मी एंड करतो आणि तुम्ही पार्ट 2 बघा. आतासाठी बाय.